गाडगे या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला वटपौर्णिमा स्पेशल भाग पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये सावी आणि धैर्य एकत्र आहे. पण इराला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. तर तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर आता आजी आजोबांनी त्यांना आत तर घेतलेलं असतं, पण या सगळ्यानंतर त्यांच्यावर प्रक्रिया म्हणजेच काय तर आजोबांनी टेस्टिंग चालू केलेलं असतं. त्यांनी आपल्या आयुर्वेदिक इलाजाने धैर्याला चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला असतो. इकडे मात्र आता सावी जी असते ना, ती खूप टेन्शनमध्ये असते, कारण आजोबांनी 2 ते 3 वेळ चेकिंग केल्यानंतर नाही असं म्हणजे त्यांचं मान नाहीने डोलवलेली असते आजीकडे पाहून. त्याच्यावरून तिला असं वाटतं की काही ना काही प्रॉब्लेम नक्कीच आहे. तर इकडे मात्र आता धैर्य आणि सावी हे कुठे असतील, यांचा काय म्हणजे एकमेकांसोबत संबंध तर नाही आहे ना, सध्या ते सोबत तर नाही आहे ना, याचा दामिनीला पूर्ण संशय आलेला असतो. दामिनी विलासला बोलते, काय रे आपल्याला घरी जायचं आहे, चल बरं पटकन. आणि त्यांनी ते मीडियावर टाकून वगैरे घरी निघालेले असतात. पण तितक्यातच आता घरून फोन आलेला असतो, कारण घरी नीता आणि अवंती या दोघीजणी धैर्याला फोन लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात. सावीबद्दल सगळं काही खरं सांगायचं हेच त्यांना वाटत असतं. पण इकडे आता नेमकं भास्कर तिथे जातो आणि हे सगळं ऐकतो. म्हणजेच काय तर त्याला असं वाटत असतं की धैर्याला सगळं काही माहिती पडलेलं असतं. त्यामुळे तो आता पटकन भास्करला कॉल करतो आणि बोलतो, अरे भास्कर ऐक, मी एक सांगतोय, या बायकांनी ना धैर्याला पूर्ण फोन करून सांगितलंय वाटतं. त्यावर दामिनी खूप कंटिन्यू फोन करत असते. त्यावर ती विचार करते, कसं शक्य आहे पण हे सगळं, कारण माझा तर फोन धैर्याला अजून नाही लागलाय. मग त्यावर लगेच ते बोलतो, अगं आधी पण लावू शकतात ना, गरजेचं थोडी आत्ताच लावला असेल. इतक्यात ती बोलते, तरी मला मगाशी संशय आलेला होता. त्यावर ती बोलते, बरं ठीक आहे, आणि फोन कट करते. त्यावर लगेचच दामिनी बोलते, तू गाडी फिरव. त्यावर लगेच विलास बोलतो, अगं पण जायचंय कुठे. त्यावर ती बोलते, अरे गाडी तर फिरव आणि जिथे मगाशी टपरी होती ना त्या दुकानावर चल. त्यावर लगेच तो बोलतो, अच्छा, म्हणून तरी तो माणूस म्हणत होता की अजून एक मुलगा इथे आलेला होता, म्हणजे माणूस आलेला होता, पण तो माझ्यावर चिडलेला. त्यावर ती बोलते, नेमकं काय झालं होतं. इतक्यात तो आता सगळं काही खरं खरं सांगतो. त्यावर ती बोलते, अरे मग तू सांगितलं का नाही, तो धैर्य होता का विचारलं का नाही. त्यावर तो चिडला होता आणि मला शिवा दिल्या असते, म्हणून मी काही बोललो नाही. त्यावर ती बोलते की पण तिला धैर्याचा फोटो दाखवायचा ना. त्यावर तो बोलतो की चल तर आपण बघू, पण मला एक सांगा, तू नेमकी गाडी बघितली ती धैर्याची होती आणि ती नंबर प्लेट. त्यावर ती बोलते, तेच तर बघलं नाही झालं ना, चल तू पण, आपण काळजी करू नको, जाऊन शोधूयात. ते दोघेजण त्या जागेवर आलेले असतात. त्या दुकानावर जेव्हा जातात ना, तेव्हा तो माणूसच नसतो, तो दुसराच माणूस असतो. त्यावर ते बोलतात, काय रे हा माणूस इथे आला होता का. त्यावर तो माणूस बोलतो, हे बघा दादा, मी आत्ता आलोय आणि मला दुकान बंद करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुसरं काही काम असेल तर सांगा. त्यावर लगेच तो बोलतो, बरं ठीक आहे, जाऊ दे सोड. इकडे येतात ते आजी आणि आजोबा, ते दोघे जण त्याच्यावर औषधी लावत असतात. पण त्यावरच ते बोलतात, पोरी हे अशक्य आहे, म्हणजेच कायचा जीव वाचणं खूप अवघड आहे. त्यावर ती बोलते, पण असं कसं, तुम्ही करा ना काहीतरी. त्यावर लगेच तिथे ते आजी आजोबा बोलतात, एक उपाय आहे, त्याच्यासाठी तुला त्या वाड्यात जावं लागेल. त्यावर ती बोलते, कुठला वाडा, मी आता जाऊन घेऊन येते. त्यावर लगेच सावी बोलते, सांगा ना आजी आजोबा. त्यावर लगेच असे आजी आजोबा बोलतात, तो वाडा खूप जुना आहे आणि तिथून कुणी वापस आलेलं नाहीये. सावित्रीने जसं आपल्या सत्यवानाला वाचवण्यासाठी जी जिद्द आणली होती ना मनात, ती जिद्द तुला मनात आणावी लागेल आणि त्या वाड्यापर्यंत जावं लागेल. आणि तसंही लक्षात ठेव, तो वाडा सगळ्यांना दिसत नाही, फक्त त्याच व्यक्तीला दिसतो त्याच्यावर ज्याचं आपल्या नवऱ्यावर प्रेम असतं. आणि तिथून तुला ते जल आणावंच लागेल. साधू संतांनी हात म्हणजे ते सगळं पवित्र केलेलं आहे आणि तुला ते आणायचं असेल तर सुद्धा नवरा वाचू शकतो. त्यावर आता सावी धाडसीने तिकडे निघालेली असते ना, ती मात्र आता धडपडीने निघालेली असतात. एका घरामध्ये जंगलामध्ये असलेलं एक छोटंसं घर असतं. तिथे आजी आणि आजोबा देवाला बोलतात, देवा तुझ्या कृपेने सगळं ठीक आहे रे. पण तितक्यातच ती आजोबांना बोलते, काय हो, आज एखादी जर सुवासीन आली तर खूप बरं होईल. आणि ती सुवासीन मला असं वाटतं की लवकरात लवकर येतात. अगं या जंगलामध्ये कोण सुवासीन यायची. त्यावर ती बोलते, देवी आईवर माझा पूर्ण विश्वास आहे, ती पाठवेलच आणि आजचा दिवस हा खूप चांगला आहे. आता असं म्हटल्यानंतर लगेच ते आजोबा बोलतात, बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस, काही ना काही होईलच. इकडे विलास आणि तिथे दामिनी निघालेली असते. खरं तर तिथे ते दोघंही जण शोधत निघालेली असते, म्हणजे सावीच्या. तितक्यात सावीच्या विचारात ती बोलते, मी काय म्हणते, आपल्याला सावी अजून नाही सापडली बरोबर आहे. त्यावर विलास बोलतो, नाही ना, काय माहिती कुठं आहे, आणि मला तर इतका प्रश्न पडतो की कायच करावं. त्या टपरीवाल्याने सुद्धा म्हटलंय की सकाळपासून इथं ह्या पोरीच्या नादात कोणतरी अजून आलतं. त्यावर दामिनीचं एवढं काही लक्ष राहत नाही. तितक्यात लगेच धैर्य बोलतो, म्हणजे धैर्याच्या विचारात तिथे ती बोलते, धैर्याचं सुद्धा काहीच कॉल आलेलं नाही आहे आणि कॉल तर यायलाच हवा होता ना. तितक्यात लगेच ती बोलते, एक आयडिया आहे माझ्याकडे, एक काम करूयात आपण, मीडियावाल्याला बोलवतो आताच्या आता. त्यावर लगेच तो बोलतो, अगं मीडियावाल्याला कशाला बोलवायचं इथे आता. तितक्यात दामिनी बोलते, हे बघ, तू मीडियावाल्याला कॉल कर आणि तो जर का इथे आला ना, त्याच्यावरूनच आपल्याला सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल. आणि जर की माहिती पोहोचवली तर मग बघ कसं कळेल. त्यावर तो बोलतो, म्हणजे काय, मला काहीच कळत नाही आहे. त्यावरती बोलते, अरे सावी, ही सावी आपल्यापासून पळून गेली आणि सगळं सत्य आपण त्यांना सगळं सांगायचं. म्हणजे जर इन केस तिची याददाश्त जरी आली असेल, म्हणजे तिची मेमरी आली असेल ना, तरी ती लोकांना काही सांगायच्या आत आपण हे सगळं सांगायचं की ती वेडी आहे, तिचं काय काय चाललं वगैरे वगैरे वगैरे.
त्यावर तो बोलतो, आई तुझ्याकडे तर डोक्यात खूपच आयडिया असतात गं. त्यावरती बोलते, चला आता लवकर कर. आता असं म्हणून तिथे आता ती त्याला फोन लावायला लावते. इकडे मात्र अनुराधा अजूनही एकटी बसून रडत असते. तिला आपली मुलगी गेल्यापासून काही एक करमत नसतं. आता हे सगळं बघितल्यानंतर लगेच तिथे केतन आणि दीपा येतात. ते दोघेही बोलतात, आई चल ना गं जरा जेवायला. त्यावरती बोलते, मला भूक नाही आहे, एक काम करा तुम्ही जा, मला जेवायचं वगैरे काही एक नाही आहे. त्यावरती ते केतन समजावून सांगतो, आई मला माहिती आहे तुला काय वाटतंय, पण तू इतका विचार करू नकोस गं, आपली सावी नक्कीच बरी होईल आणि ती लवकरात लवकर ये. त्यावर लगेच तिथे ती बोलते, तसं नाही, मला सावीची खूप आठवण येते आणि एक सांगू का, मी माझ्या हाताने हे सगळं केलं, मला खूप त्रास येतो या सगळ्याचा, खूप राग येते स्वतःचा. तितक्यात भाऊ ताट ओढून नंतर बोलतात, अनुराधा हे घे 2 ग्लास जेवून घे पोरी, आणि तू जेवले नाहीस तर मग कसं वाटेल आम्हाला सुद्धा, करमणार नाही, हे घे बरं जेव बघू. त्यावर आता ती बोलते, भाऊ मला अजिबात काहीच करमत नाहीये, मी काय करू काहीच कळत नाहीये. सावीला मी माझ्या हाताने त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं आणि आता मी कसं स्वतःला माफ करू, मला स्वतःचा अजिबात राग येतोय. तर भाऊ बोलतात, मला माहिती आहे ती खूप दिवस तिथे राहणार नाही आणि लवकरात लवकर ती सुधरून इथून परत येईल आणि आपल्यासोबत राहील, तू अजिबात काळजी करू नको. अनुराधा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर अनुराधा बोलते, भाऊ तरी मला अजिबात इच्छा होत नाहीये. तितक्यात तिथे लगेच भाऊ बोलतात, बरं तू जेवली नाही तर कोणी जेवणार नाही ना, ऐकून तरी घे. तितक्यात तिथे त्यात लगेच दीपा बोलते, आई मी काय करू सांगू का, एक काम करते टी व्ही लावते म्हणजे तुमचं मन रमेल. आणि असं म्हणून ती आता टी व्ही लावते. टी व्हीवर आता इन्फॉर्मेशन चालवली असते आणि तिथे आता न्यूज चॅनलवर सारखं सावी आणि दामिनीचं चर्चा चालवली असते. म्हणजेच काय तर दामिनीला सगळे रिपोर्टर प्रश्न विचारत असतात की काय मॅडम हे सगळं कसं काय झालं, तुमची सून कुठे आहे आणि काय आहे. त्यावर दामिनी सांगत असते, माझी सून ही वेळेच्या दवाखान्यात होती. खरं तर झालं असं की ती आमच्या घरात होती, पण तिने सगळ्यांवर वार करणं चालू केला होता. छोटा असा अपघात झाला आणि त्यानंतर तिचं दूर झालं सगळं काही. म्हणजेच काय तर तिने हाताने दूर केलंय. तिने सगळ्यांमध्ये आमच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि इतकंच नाही, सगळ्यांवर जेव्हा ती वार करत होती ना तेव्हा आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलेलं होतं की नेमकं काय करायचं, म्हणून आम्ही वेळेच्या दवाखान्यात तिला भरती केलं. पण तिथूनही ती डॉक्टरांवर हल्ला करून पळून गेली. आता हे ऐकल्यानंतर अनुराधाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप रडायला लागलेली असते. तितक्यात भाऊ बोलतात, हे सगळं काय चाललंय, आता काय करावं. त्यावर दीपा बोलते, हे सगळं तुम्हा दोघांमुळे झालंय. काय करत होती त्यांना तिला तिथे वेळेच्या दवाखान्यात टाकायची, अहो आपल्या घरी घेऊन यायचं होतं ना, तुमच्यामुळे तिचा खेळ खंडोबा झालाय. काय करावं आता तुम्हीच सांगा. आता वंश कुठं असतील बरं. त्यावर लगेच तिथे आता भाऊला चांगलाच धक्का बसतो. इकडे दीपा आता एका चेअरवर बसलेली असते. अनुराधाचं कंटिन्यू रडणं चालू असतं. केतन दोघांनाही सावरण्याचा प्रयत्न करतो, पण भाऊला चांगलंच हे बोलणं लागलेलं असतं. आता इकडे सावी ही धडपड करते. त्या आजी आजोबांना बोलते, प्लीज आजी आजोबा असं काय करताय. त्यावर ते आजोबा बोलतात, हे बघ पोरी तू कोण आहे कुठलेस तर आम्हाला काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे आम्ही तुला घरात घेऊ शकत नाही. त्यावर ती बोलते, आजोबा एक मिनिट, जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही असंच केलं असतं का. अहो त्यांना खूप ॲक्सिडेंट झालाय, अपघात झालाय त्यांचा मोठा आणि त्यांच्या डोक्यात खूप रक्त गेलंय आणि तुमच्या मुलाचं तुम्ही असंच केलं असतं का. आता असं म्हटल्यानंतर आजोबाकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. त्यावर ते बोलतात, म्हणजे त्याच्या बायकोला बोलतात, तू एक काम कर, तू औषध बनवायला घे आणि मी याला आतमध्ये घेतो. आणि असं म्हणून त्याला दोघेही जण म्हणजे सावी आणि आजोबा बेडवर आणून लेटवतात. बेडवर आल्यानंतर त्याला औषध वगैरे लावण्यासाठी आजी त्यांना बनवून देत असते आणि आजी बोलते, हे घ्या. ते तिथे चेकअप करत असतात, म्हणजे त्यांची नाडी वगैरे चेक करत असतात, कारण त्यांच्यासमोर जंगलात असल्याने अशा खूप साऱ्या केस येऊन गेलेल्या असतात. त्यावर या सगळ्यामध्ये ते बघतात तर काय, त्याची नाडी चेक करतात, त्याचे हार्टबीट चेक करतात आणि रक्त वगैरे पुसत असतात. पण त्यांच्याकडून असं वाटतं त्यांना की आता हे सगळ्या अपेक्षा संपल्या. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवे आणि लेटेस्ट एपिसोडसाठी. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभ रात्री.